नमस्कार मित्रांनो, मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपण भरपूर दिवसांनी व्हिडिओ काढत आहोत आपल्या फार्मची। तर तुम्हाला आपल्या फार्मची काय परिस्थिती आहे, काय आपलं नियोजन चाललं आहे, कसं काय करायचं आहे, आता पावसाळ्याच्या अगोदरची आपल्याला तयारी करायची आहे। तर ती सर्व तयारी तुम्हाला दाखवणार आहे, कशा प्रकारे करणार आहे मी। तर चला दाखवतो तुम्हाला। तर तुम्ही बघत असाल इथे आपल्या सर्व कोंबड्या आहेत, इकडे पण पाहू शकता। य 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 तिकडे आपल्या गिनी फॉल आहेत। तर आपला सर्व आता फार्मचं काम करायचं आहे, लिटरसुद्धा चेंज करायचं आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर आपण जे पडदे वगैरे खोललेत, काय सर्व झालं आहे ते नीट करायचं आहे। आणि ते पाहू शकता बदकाची जोडी आपल्याकडे आहे, छोटी पिल्लं आणलेली ती मोठी झालेत, पण आपल्याला त्याच्यात नर मादी ओळखत नाही आहे। तर बघू नंतर जेव्हा अंडे मिळतील की नाही तेव्हा आपल्याला समजेल। तर इथे कोंबड्या तुम्ही पाहू शकता सर्व, हे बघा तिथे आपल्या खूड कोंबड्या त्या बसलेल्या आहेत। त्यांना तिकडे आपण अंड्यांची जी रूम असते ती बंद करतो ना, म्हणून त्यांना तिथे बसायला भेटत नाही। तर हे बघा, हे सर्व कोंबड्या आपल्या अशा पिंजऱ्याच्या मागे वगैरे सर्व बसलेल्या आहेत। इथे कोंबड्या पाहू शकता, आपले ओरिजिनल गावठी असे कोंबड्या आहेत, गावठी कोंबडी हीच आपली ओळख। तर हे बघा, आपण शेकटाची झाडं पुन्हा लावलेली आहेत, पाला आलेला आहे मस्तपैकी। पण प्रॉब्लेम असा होतो की पावसाळ्यामध्ये जळून जातात ते। तर हे बघा, आपला कसा छप्पर एकदम खराब झालेला आहे, ताडपत्री जी बांधलेली ती। तर आपल्याला हे सर्व पावसाळ्याच्या आत सर्व व्यवस्थित करायचं आहे, पावसाळ्याचे नियोजन करायचं आहे, चांगल्या प्रकारे एकदम सर्व करायचं आहे आणि फार्मची साफसफाई पूर्ण करायची आहे। आणि इथं आजोला बेडसुद्धा तुम्ही पाहत असाल, आपला आजोला खराब झाला कारण की लग्नाच्या याच्यामध्ये आपल्याला लक्ष पण द्यायला भेटला नाही आपल्याकडे। तर हे पाहू शकता सर्व खराब झालं आहे। आजोला जेव्हा खराब झाला तेव्हा आपण बंदच केला, सध्या लक्षच नाही दिलं। हे तुतीचं झाड आहे, असं आपलं सर्व फार्म। हे बघा तिकडे सावलीमध्ये कोंबड्या मस्त हे करतात। तर आपण काय करतो, आता दुपारच्या 12-1च्या दरम्यान सर्वकडं पाणी मारतो, ओलावा करतो, जेणेकरून कोंबड्यांसाठी थंड वातावरण होईल। हे बघा, आणि हा कोंबडा बघा कसा मारायला धावतो, हे बघा एकदम मारायला धावतो तो। तर अशा प्रकारे आपल्या सर्व कोंबड्या आहेत, हे बघा कशा सावलीत एकदम राहिल्यात, मस्त वातावरण आहे। गरम पण भरपूर होतो, पण पाणी मारला की थंड वातावरण होतो। आता सर्व कोंबड्यांना आपण कालच R2B करून घेतली आहे सर्व। आणि मित्रांनो, तुमच्या कोंबड्या उन्हामध्ये मारतात का मला सांगा, स्ट्रोकमध्ये वगैरे कसं, आणि कमेंटमध्ये कळवा कसं मारतात की नाही। आता सध्या आपल्या इथं तर नाही प्रॉब्लेम, 1-2 कोंबड्या फक्त मेलेल्या होत्या। बघा या सर्व कोंबड्या आहेत आपल्या। आणि हे बघा, मी औषध आणलं आहे, म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्हाला दाखवतो इथे। हे बघा, वेटोलाइट C, म्हणजे हे कसं आहे माहीत आहे का, हे मेडिसिन आपलं इलेक्ट्रोलाइट पावडर कसं आहे त्याप्रमाणेच आहे। तर हे गरमीमध्ये चांगलं आहे, त्यांच्या शरीरासाठी एनर्जी मिळते, विटॅमिन C सारखं। तर हे बघा असं आहे, आपण आणलेलं आहे। इथे सर्व आपले मेडिसिन आहेत, आपण हर्बलचे पण वापरतो। आणखीन हा लिओ गार्ड पण आहे, लिओ गार्ड, भरपूर प्रकारचे औषधं आहेत इथं, हार्बोफिट वगैरे असे सर्व औषध, कॅल्शियम वगैरे सर्व इथे आपण कोंबड्यांना देतो जेव्हा त्यांना ज्यांची गरज लागेल तिथे। तर कोंबडे पाहू शकता तुम्ही, हे बघा इकडे सुद्धा कोंबड्या बसल्या असतील। हे बघा, या कोंबड्या इथे आपल्या खोड झालेल्या आहेत, त्या बसल्यात सर्व, कारण त्यांना अंड्यांच्या खोलीत जागा नाही आहे म्हणून। आणि इथे कशा प्रकारे श्वास घेतात तुम्ही पाहू शकता, तोंडाने श्वास घेतात, म्हणजे भरपूर त्यांना गरमी होते। तर गावठी कोंबड्या आहेत सर्व आपल्या, हे इकडे सुद्धा पाहू शकता, सावलीच्या याच्यामध्ये आलेल्या आहेत त्या। असा कोंबडा एकदम ओरिजिनल गावठी असा आहे कोंबड्या, बघा खूप छान अशा कोंबड्या आहेत सर्व।
तर हे पाहू शकता, असे सर्व साफसफाई आपल्याला करायची आहे. पावसाळ्याच्या आत पूर्ण नियोजन एकदम व्यवस्थित करायचं आहे. असं सर्व आहे आपलं नियोजन. आणि मित्रांनो, आता उन्हामध्ये तुम्ही नक्कीच आपल्या शेडच्या आजूबाजूला जरा ओलावा करत जा, जेणेकरून कोंबड्यांना आपल्या गरमी जास्त होणार नाही आणि त्या चांगल्या राहतील. तर इकडे बघा, आपल्या कोंबड्या अंडी देण्यासाठी काही कोंबड्या खूड आहेत त्या बसलेल्या आहेत. हे बघा, आपण अंडे देण्यासाठी डबे कसे लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता. एकावर एक असे 3 डबे केलेले आहेत. खूप छान पद्धतीने आपण सर्व केलेलं आहे. हे बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा हिस्सा व्हा. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.